दलित समाजातील तरुणाची हत्या, जिहाद्यांकडून दलित मराठा समाजातील बांधवांवर प्राणघातक हल्ला का करण्यात आला? गुरुवार दिनांक 19 जून छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडीमध्ये 2 दलित आणि 1 मराठा समाजातील तरुण फक्त लघुशंखेला थांबले होते आणि त्याच क्षुल्लक कारणावरून जिहादी मानसिकतेच्या 5 जणांनी कोयते आणि चॉपर घेऊन त्यांच्या डोक्यात आणि अंगावर प्राणघातक वार करत हल्ला केला। या हल्ल्यात हिंदू समाजातील दलित बांधव नितीन संकपाळ हे जागीच ठार झाले आणि सचिन आणि दत्ता हे दोघं गंभीर जखमी झाले। 5 जिहाद्यांनी मिळून खून केला तरीही प्रशासनाला गांभीर्य नाही। 307 दरोडा, जीवघेणा हल्ला हे सर्व गुन्हे आधीपासून असलेले जिहादी आरोपी दुसऱ्याच दिवशी जामिनावर मोकळे झाले। यामुळे स्पष्ट आहे, शहराचं नाव बदललं पण मानसिकता अजूनही औरंगजेबचीच आहे। हिंदू, दलित आणि मराठा समाजातील युवकांवर प्राणघातक हल्ला झाला, त्यातील 1 दलित बांधवाची निर्गुण हत्या केली तरीही एमआयडीसी पोलीस ठाणे सिडको यांनी जिहाद्यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे। जय भीम म्हणणाऱ्यांचं खरं रूप आता महाराष्ट्रापुढे आलं पाहिजे। छत्रपती संभाजीनगर मधील समाज म्हणतोय, जय भीम नहीं चलेगा, शिवशक्ती भीमशक्ती चलेगा। हल्लेखोर जिहाद्यांवर मोका अंतर्गत कारवाई व्हावी, त्यांचा जामीन तत्काळ रद्द करण्यात यावा, तसेच जिहाद्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही तत्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। अन्यथा एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या जयघोषात प्रचंड संख्येनं संविधानिक मार्गानं न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरतील। शिवशक्ती भीमशक्ती जिंदाबाद।